टी-ई-टी 2026. चला तर पाहूया मानसशास्त्र या विषयातील महत्त्वाची प्रश्न. अध्यापनशास्त्र म्हणजे काय? पद्धती व प्रतिमान, तत्त्वे व नियम, अध्यापन सूत्रे का वरीलपैकी सर्व? अध्यापनशास्त्र म्हणजे वरीलपैकी सर्व. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचे उत्तर असेल. एखाद्या मोठ्या समूहाचे वर्तन काही प्रसंगात कसे घडेल याच्या अंदाजासाठी डॅश पद्धती अत्यंत उपयुक्त असते. आत्मनिरीक्षण, सर्वेक्षण, प्रायोगिक का जीवन वृत्तांत? पर्याय क्रमांक 2 सर्वेक्षण. पुढील प्रश्न. सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती डॅश यांनी मांडली? जोरम ब्रुनर, डेव्हिड असुबेल, डॉक्टर ब्ल्यूम का अल्बर्ट बांदुरा? सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती अल्बर्ट बांदुरा यांनी मांडली. पर्याय क्रमांक 4. साधक अभिसंधान पद्धतीचा उद्गाता डॅश होय? अल्बर्ट बांदुरा, बी एफ स्किनर, डॉक्टर ब्ल्यूम का थॉर्नडाईक? साधक अभिसंधान पद्धतीचा उद्गाता पुढीलपैकी कोण? पर्याय क्रमांक 2 बी एफ स्किनर हा साधक अभिसंधान पद्धतीचा उद्गाता होय. कवी, लेखक, कलाकार, चित्रपट यातील कल्पना डॅश प्रकारच्या असतात? अनुकरणात्मक, सृजनात्मक, व्यावहारिक का पुनरुत्पादित? पर्याय क्रमांक 2 सृजनात्मक या प्रकारच्या असतात. त्यानंतर पुढील प्रश्न. अध्ययनविषयक क्षेत्रीय उपपत्ती या मानसशास्त्रज्ञाने मांडली? कुर्ट लेविन, स्किनर, अल्बर्ट बांदुरा, कोहलर? अध्ययनविषयक क्षेत्रीय उपपत्ती पर्याय क्रमांक 1 कुर्ट लेविन यांनी मांडली. अध्ययन संक्रमणाची सामान्यीकरणाची उपपत्ती डॅश याने मांडली? जड, थॉर्नडाईक, डिसे का बॅगले? अध्ययन संक्रमणाची सामान्यीकरणाची उपपत्ती पुढीलपैकी कोणी मांडली? पर्याय क्रमांक 1 जड यांनी मांडली. अध्ययन संक्रमणाची सामान्यीकरण उपपत्ती. व्यक्ती व तिच्या भोवतालचे वातावरण यांच्यातील आंतरक्रियातून प्राप्त झालेल्या मर्मदृष्टीद्वारे समस्या सोडविल्या जातात, असे डॅश यांचे मत आहे. कोहलर. पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी दिसत नाही. पर्याय क्रमांक 4 हा कोहलर आहे. कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे डॅश होय? विस्मरण, स्मरण, अवधान का कल्पना? मनाने केलेली धडपड म्हणजे अवधान. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर असेल. प्रतिक्रियामधील जोश किंवा आवेश वाढवणारी स्थिती म्हणजे प्रेरणा, असे डॅश यांनी म्हटले. जोश किंवा आवेश वाढवणारी स्थिती म्हणजे प्रेरणा, असे पर्याय क्रमांक 1 जुश्री यांनी म्हटले आहे. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे उत्तर असेल. पुढील प्रश्न. सायकलवर तोल सांभाळता आला की स्कूटर किंवा मोटारसायकल शिकण्यास त्याचा उपयोग होतो? डॅश संक्रमणाचे उदाहरण आहे? धन, ऋण, शून्य का यापैकी नाही? पर्याय क्रमांक 1 हे धन संक्रमणाचे उदाहरण आहे. विकास अवस्थेतील वयोगट 6 ते 12 वर्ष या कालावधीला असे म्हणतात? शेषावस्था, किशोरावस्था, कुमारावस्था का पोंगळावस्था? 6 ते 12 वर्ष या कालावधीला पर्याय क्रमांक 2 किशोरावस्था असे म्हणतात. पुढील प्रश्न. स्मृती म्हणजे नवा अनुभव, असे डॅश यांनी म्हटले? स्काउट, रॉस, एबिंगहॉस का मन? स्मृती म्हणजे नवा अनुभव, असे रॉस यांनी म्हटले. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर असेल. चित्रकार चित्रलेखनात इतका रंगून जातो की त्याला स्थळ काळाचे भान राहत नाही, हे डॅश अवधानाचे उदाहरण आहे? अभ्यस्त, ऐच्छिक, अनैच्छिक का वरीलपैकी नाही? पर्याय क्रमांक 1 अभ्यस्त. बाह्य उद्दीपकासंबंधित मज्जातंतूमार्फत मेंदूकडे पोहोचविल्या जाणाऱ्या प्राथमिक स्वरूपाच्या मानसिक क्रियेला डॅश असे म्हणतात? अवबोध, प्रतिमा, संवेदना का कल्पना? पर्याय क्रमांक 3
संवेदना. बुद्धिमत्ता म्हणजे बदलत्या परिस्थितीत नव्या गरजा भागवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे विचार करण्याची शक्ती, असे यांनी म्हटले आहे. स्टर्न, मॅकडोगल, गेट्स का विल्यम जेम्स? पर्याय क्रमांक 1 स्टर्न. आकलन, शोध, दिशा व टीका हे बुद्धीचे 4 पैलू आहेत, असे पुढीलपैकी कोणी म्हटले? विल्यम स्टर्न, हर्मन थॉर्नडाईक का अल्फ्रेड बिने? पर्याय क्रमांक 4 हा अल्फ्रेड बिने आहे. तर अल्फ्रेड बिने यांनी म्हटले, आकलन, शोध व दिशा हे बुद्धीचे 4 पैलू आहेत. शैक्षणिक बुद्धिमत्तेवर भावनिक बुद्धिमत्तेचे सहाय्य असले पाहिजे, असा विचार यांनी मांडला. स्पिअरमन, थर्स्टन, गिलफोर्ड का डॅनियल गोलमन? पर्याय क्रमांक 4 डॅनियल गोलमन यांनी मांडला. पुढील प्रश्न, साध्य घटना प्रवृत्त करणाऱ्या, विशिष्ट दिशेने वाटचाल करावयास लावणाऱ्या आणि वर्तनासाठी उत्साह टिकून धरणाऱ्या शक्तीचे मिश्रण म्हणजे डॅश होय? भावना, धारणा, प्रेरणा का बुद्धिमत्ता? तर पर्याय क्रमांक 3 प्रेरणा होय. अध्यापन हे अध्ययन अंगी होण्यासाठी काय आवश्यक आहे? प्रवर्तन, बक्षीस, शिक्षा का साहित्य? अध्यापन हे अध्ययनांगी होण्यासाठी पुढीलपैकी काय आवश्यक आहे? पर्याय क्रमांक 1 प्रवर्तन हे आवश्यक आहे. अध्यापन प्रतिमानाचे जनक डॅश हे आहेत? पुढीलपैकी कोण अध्यापन प्रतिमानाचे जनक आहेत? पर्याय क्रमांक 3 मार्शा व विल व बूस जॉइस हे अध्यापन प्रतिमानाचे जनक आहेत. सजीवाचे लक्षणे हा पाठ शिकवताना शिक्षकांनी सुरुवातीला विद्यार्थ्याकडून सभोवताली असणाऱ्या सजीवाची माहिती काढून घेतली. येथे शिक्षकांनी अध्यापनाचे कोणते सूत्र वापरले? पर्याय क्रमांक 2 ज्ञाताकडून अज्ञाताकडे. पुढील प्रश्न, यशस्वी अध्यापन म्हणजे काय? 100% निकाल, सर्व विद्यार्थ्यांनी प्रावीण्यासह उत्तीर्ण, विद्यार्थ्याचे यश का परिणामकारक अध्ययन? यशस्वी अध्यापन म्हणजे काय पुढीलपैकी? पर्याय क्रमांक 4 परिणामकारक अध्ययन. प्रयत्न क्षेत्रातील विकासाच्या टप्प्याचा योग्य क्रम कोणता? पुढीलपैकी प्रयत्न क्षेत्रातील विकासाच्या टप्प्याचा योग्य क्रम कोणता? पर्याय क्रमांक 4 अनुकरण, क्रियाकौशल्य, अचूकता, संधिकरण, स्वाभाविकरण. पुढील प्रश्न, खालील काही वर्तन बदल दिले आहेत, त्यापैकी बोधात्मक वर्तन बदल कोणता आहे ते ओळखा. बोधात्मक वर्तन बदल. विनीत परिच्छेद वाचून त्यावरील प्रश्नाचे उत्तरे सोडवतो. पर्याय क्रमांक 3 हा बोधात्मक वर्तन बदल आहे. खालीलपैकी कोणती मुले विशेष शिक्षणाची गरज असणारे नाहीत ते सांगा. बौद्धिकदृष्ट्या मागासलेली, उच्च दर्जाची बुद्धिमत्ता असलेली, अध्ययन अक्षमता असलेली का अध्ययन क्षमता असलेली? पर्याय क्रमांक 4 अध्ययन क्षमता असलेली. अध्ययनात क्रियाशीलता कोणत्या स्वरूपाची असते? बौद्धिक व भावनिक, शारीरिक व मानसिक, फक्त बौद्धिक का फक्त सामाजिक? पर्याय क्रमांक 2 शारीरिक व मानसिक. पुढील प्रश्न, बुद्धिमत्तेची एकसंध उपपत्ती कोणाची? कॅटेल, स्पिअरमन, गार्डनर का बिने टर्मिन? पर्याय क्रमांक 1 कॅटेल यांची बुद्धिमत्तेची एकसंध उपपत्ती. बुद्धिमत्ता विषयक त्रिकूट उपपत्ती कोणाची? स्टेनबर्ग, कॅटेल, गिलफर्ड. पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी दिसत नाही. बुद्धिमत्ता विषयक त्रिकूट उपपत्ती स्टेनबर्ग. पर्याय क्रमांक 1. त्यानंतर शेवटचा प्रश्न, बुद्धिमत्तेचा बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत किंवा बहुविध बुद्धिमत्ता उपपत्ती कोणाची? बुद्धिमत्तेचा
बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत किंवा बहुविध बुद्धिमत्ता उपपत्ती हॉवर्ड गार्डनर. पर्याय क्रमांक 3. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी तुम्ही स्टडी देवांश या चॅनलला सबस्क्राईब करा.